नमस्कार मुलांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 8वी आणि आपला विषय आहे इंग्लिश. इंग्लिशमधील आपलं जे चॅप्टर आहे ते आहे 2.5 अ हिरोईन. आपलं काय आहे, अ हिरोईन ऑफ द सी. हे जे आपले चॅप्टर आहे ते आपण आज अभ्यासणार आहोत. आता अ हिरोईन ऑफ द सी मध्ये काय आपण शिकणार आहोत तर ते आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत. तर बघा, अ हिरोईन ऑफ द सी मध्ये आपण एक जे ट्रू स्टोरी आहे ते आज आपण अभ्यासणार आहोत. जी अगदी घडून गेलेली अशी घटना आहे ती आज आपण इथे अभ्यासणार आहोत. तर बघा मुलांनो, इथे दिस इज द स्टोरी ऑफ अ ब्रेव गर्ल अँड अ शिपरेक ऑन द रॉक्स ऑन नाईट इन 1838. 1838मध्ये एक खरोखर अशी घटना जी आहे ती घडून गेलेली आहे आणि तीच घटना जी घडलेली आहे तीच आज आपण काय करणार आहोत. तर या पाठामध्ये आज आपण ती घटना जी आहे ती आपण आज अभ्यासणार आहोत. तर बघा, एक शूरवीर मुलगी होती आणि एक जहाज जे आहे ते एका खडकावर आदळलेलं होतं आणि काही माणसे जे आहेत त्या खडकालाच अगदी पकडून तिथे बसलेले होते. आणि त्या शूरवीर मुलीने कसं तिच्या वडिलांच्या साहाय्याने ते जे पॅसेंजर्स आहेत त्यांना कसं वाचवलं, ही एक सत्य आधारित घटना आहे जी आपल्याला या पाठातून उलगडणार आहे. चला मग मुलांना आपण सुरुवात करूया आपल्या या पाठाला. तर पहा मुलांना, यामध्ये आपण जी एक खरी स्टोरी आहे, जी एक ट्रू स्टोरी आहे ती आज आपण काय करणार आहोत, इथे अभ्यासणार आहोत. जी घडून गेलेली आहे, जी घडलेली आहे. आणि बघा, इथे एक लहान अशी मुलगी आहे जी तिच्या वडिलांच्या सहाय्याने काय करत आहे, तर जे काही पॅसेंजर अडकलेले आहेत, जे जहाजफुटी झालेली आहे, जहाजफुटीमध्ये काही पॅसेंजर जे आहे ते वाहून गेलेले आहे आणि काही पॅसेंजर मात्र त्या खडकाचा सहारा घेऊन तिथेच ते लटकून बसलेले आहे. मग त्यांना वाचवण्यासाठी त्या जी मुलगी आहे ग्रेस, तिने आणि तिच्या वडिलांनी कसे प्रयत्न केले हेच थोडक्यात आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. तर इथे पहा मुलांना, अराउंड द रॉकी कोस्ट ऑफ इंग्लंड अँड स्टँड मेनी लोनली लाईट हाऊस. आता इथे लाईट हाऊस म्हणजे काय, तर आपल्याला माहीत आहे की लाईट हाऊस म्हणजेच एक दीपस्तंभ, जिथे जो काय करत असतो की जहाजांना योग्य असं मार्गदर्शन करत असतो, की जो काही योग्य रस्ता आहे तो दाखवण्याचं काम कोण करत असतं, तर लाईट हाऊस जे आहे ते करत असतो. म्हणून इथे अराउंड द रॉकी कोस्ट ऑफ इंग्लंड स्टँड मेनी लोनली लाईट हाऊस. इथे एकाएकी राहणारे काय असते, तर एखादी फॅमिली असते जिच्या आसपास कुणीही काय नसतं, नेबर्स वगैरे नसतात. तर अशीच एक फॅमिली आहे जी कशी राहत आहे, अगदी एकटी राहत आहे, दीपस्तंभाजवळ राहत आहे. आणि बघा, इथे वेन दे सी द लाईट सेलर्स टेक देअर शिप्स फार आउट टू सी. इथे सांगितलेलं आहे की जे दीपस्तंभ असतात तिथे काही जे सेलर्स असतात, म्हणजेच त्याचा देखभाल करणारे जे काही लोक असतात ते तिथे कसे असतात, त्यांच्या फॅमिलीसोबत ते राहत असतात. म्हणजे आजूबाजूला असं कुणीही राहत नाही, एकटे एकटे ते लोक काय करत असतात, तर राहत असतात. आणि त्यासाठी खूप धाडस हे असावं लागतं की एका ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला राहायचं आहे, तेही विदाऊट नेबर्स. मग इथे बट समटाइम्स फेअर्स स्टोम्स ड्राईव्ह शिप्स ऑन द रॉक्स. आता जसं आपण म्हटलं की समुद्र आहे आणि समुद्राच्या इथे खडक हे आलेच, खडकाला आदळून काय व्हायचे, तर जहाज जे आहे ते फुटायचे. म्हणजे जहाज फुटीसुद्धा काही काही ठिकाणी घडत होती. तर अशा ज्या घटना आहे त्या जो काही दीपस्तंभ आहे तिथे राहणारे जे काही लोक आहे त्यांना त्या घटनांचा जो काही परिचय आहे तो नेहमी माहिती असायचाच. मग दिस इज द स्टोरी ऑफ अ ब्रेव गर्ल अँड ऑफ शिपरेक ऑन द रॉक्स ऑन नाईट इन 1838. 1838मध्ये ही जी घटना आहे ती घडलेली आहे. त्या घटनेमध्ये काय सांगितलेलं आहे की एक शूरवीर मुलगी होती, तिने धाडस केलेलं आहे. जेव्हा जहाजफुटी झाली, त्या जहाजफुटीमधील जे काही माणसं वाचले गेले आहेत, मग त्या मेल असो फिमेल असो, जे काही व्यक्ती पर्सन वाचले गेले आहेत, ज्या खडकाला धरून ते राहिलेले आहेत, त्यांना वाचवण्यामध्ये ग्रेसला आणि तिचे जे काही फादर आहे त्यांना यश मिळालेलं आहे, त्यांना वाचवण्यामध्ये.
आणि बघा इथे समुद्रामध्ये आपल्याला माहीतच आहे की कितीतरी धोका इथे समुद्रामध्ये राहत असतो आणि हा जो धोका आहे ते कोण सहन करत असतं, तर आपल्याला माहिती आहे की ते जे दीपस्तंभ जर आपण बघितलं असेल समुद्रामध्ये, तर समुद्राच्या अवतीभोवती असे खूप सारे काय असतात, दीपस्तंभ असतात आणि त्याची देखभाल करण्यासाठी काही व्यक्ती तिथे फॅमिलीसोबत जे आहे ते राहत असतात. मग ग्रेस डार्लिंग वॉज द डॉटर ऑफ अ लाईट हाऊस कीपर. म्हणजे हे लाईट हाऊस जे आहे ते त्याची देखभाल करणारा कोण आहे, तर हे व्यक्ती आहे. शी हॅड लिव्ह ऑल हर लाईफ इन लोनली लाईट हाऊस. त्यांनी काय केलेलं की ग्रेस डार्लिंग हे जे कुटुंब आहे ते तिथे एकटं राहत होतं. कुठे लाईट हाऊसवरती जे कुटुंब आहे त्यांचं ते कसं राहत होतं, तर लोनली राहत होतं आणि त्याचीच देखभाल करण्यासाठी हे जे व्यक्ती आहे ते तिथे राहत होते, जे आपल्याला इथे माहीत आहे. बघा आता हे लोनली म्हणजे एकटेपणाने ते तिथे राहत होते. फार अवे फ्रॉम टाउन्स अँड सिटीज, म्हणजे खूप दूर होतं जे त्यापासून जे काही टाउन्स आहे, शहर आहे, गाव आहे ते त्या दीपस्तंभापासून कसे होते, तर खूप दूरवर होते. बट ग्रेस's फादर वॉज अ वाईज अँड एज्युकेटेड मॅन. पण ग्रेसचे जे फादर होते, वडील होते, ते कसे होते, तर ते खूप एज्युकेटेड होते आणि एक खूप चांगले असे पर्सन होते. हू ब्रॉट अप हिज चिल्ड्रन व्हेरी केअरफुली. त्यांनी त्यांच्या जे काही 2 चाइल्ड आहेत त्यांनी काय केलेलं आहे, खूप ग्रेटफुली त्यांना, खूप केअरफुली त्यांना काय केलेलं आहे, वाढवलेलं आहे आणि खूप चांगले संस्कार जे आहे ते त्यांना दिलेले आहे. मग ग्रेस अँड हर ब्रदर अँड सिस्टर्स वर ऑल टॉक टू रीड अँड राईट. त्यांनी काय केलेलं होते की त्यांच्या मुलांना घरीच काय शिकवलं होतं, तर लिहायला आणि वाचायला घरीच मिस्टर जे डार्लिंग आहे त्यांनी काय केलेलं, तर घरीच लिहायला आणि वाचायला शिकवलं होतं. देअर फादर ऑल्सो वॉक्ड देम टू बी ऑनेस्ट अँड ब्रेव्ह अँड अनसेल्फिश. म्हणजे जे ग्रेसचे वडील आहेत ते कसे होते, तर ते खूप प्रामाणिक होते. तसेच ते ब्रेव म्हणजे शूरवीर देखील होते आणि अनसेल्फिश होते, म्हणजे ते स्वार्थी नव्हते, तर ते कसे होते, तर निस्वार्थी होते. तर अशा प्रकारचे हे जे व्यक्ती होते ते कशाचं संरक्षण करत होते, तर ते लाईट हाऊस जे आहे त्याचं संरक्षण ते करत होते. आता लाईट हाऊस बघा अशा प्रकारचं काय असतं, तर चित्रात दाखवल्याप्रमाणे हे काय आहे, तर हे एक लाईट हाऊस आहे आणि ह्या लाईट हाऊसची देखभाल करण्यासाठी त्यांची निवड जी आहे ती करण्यात आली होती. मग when Grace was 10 years old, the family went to live in the Longstone Lighthouse. आता इथेच आपल्याला सांगितलेलं आहे हे काय आहे, तर आपले हे लाईट हाऊस आहे ज्याची देखभाल जे आहे ग्रेसचे वडील करत होते. ती जेव्हा 10 वर्षाची होती तेव्हाच ते त्यांचं घर सोडून ते कुठे आलेले, तिच्या फॅमिलीसोबत हे जे लाईट हाऊस आहे, दीपस्तंभ आहे, ह्या दीपस्तंभाच्या इथे ग्रेस आणि तिची फॅमिली आली होती. मग देअर न्यू होम वॉज वन सम वाईल्ड आयलँड नियर द ईस्ट कोस्ट ऑफ इंग्लंड. आता इंग्लंडच्या ठिकाणी इथे काय झालेलं होतं की जो काही लाईट हाऊस होता तिथे त्यांची काय झालेली, तर तिथे त्यांची बदली झाली होती किंवा तिथे त्यांना राहायला काय होतं, तर राहण्यासाठी ते लाईट हाऊस तिथे काही जागा होती आणि तिथे यांची फॅमिली जी आहे ती ग्रेस आणि तिची फॅमिली राहायला लागली होती. वेन द वर ओल्डर दे लेफ्ट देअर लोनली होम वन बाय वन. आता जसजसे मुलं, आपल्याला माहीत आहे जसजसे मुलं मोठे होतात तसतसे काय होतात, कामं शोधण्यासाठी शहराच्या दिशेने ते धाव घेत असतात. तसंच मग इथे हे जे कुटुंब आहे इथे देखील अशीच अवस्था झालेली आहे. मुलं जसे जसे मोठे झाले तसे तसे एक एक करून काय करायला लागले, कामाच्या शोधामध्ये बाहेर पडू लागले. अँड फाउंड वर्क इन द सिटीज. आणि ते कुठे गेले, तर शहरामध्ये गेले. कशासाठी गेले, तर काम जे आहे ते शोधण्यासाठी. एक एक करून त्यांनी काय सुरुवात केली, तर एक एक करून घराच्या बाहेर पडण्यास सुरुवात केली. कामाचा शोध करण्यासाठी त्यांनी सुरुवात केलेली आहे. ॲट लास्ट ऑल ऑफ देम हॅड लेफ्ट द लाईट हाऊस एक्सेप्ट ग्रेस, who stayed at home to help her mother and father.
पण ग्रेस जी आहे ती मात्र कुठेही गेलेली नाही. ती कुठे राहिलेली आहे? आईवडिलांकडेच राहिलेली आहे. ती आईवडिलांचीच मदत करत राहिलेली आहे. म्हणून ग्रेस जी आहे ही कुठे राहिलेली आहे? तर तिच्या आईवडिलांकडे राहिलेली आहे आणि तिच्या आईवडिलांमध्ये जे काही काम असेल ते पूर्ण करण्याचं म्हणजे त्यांना हेल्प करण्याचं काम कोण करत होतं? तर ही ग्रेस जी आहे ती करत होती. मग शी हॅड नॉट ग्रोन व्हेरी टॉल. ती कशी होती? तर तिची जी उंची होती ती साधारणतः कमी होती. ती तिच्या वडिलांएवढी नव्हती. शी वॉज ओनली अ लिटल वुमन. ती कशी होती? थोडीशी ठेंगणी होती. तिची हाईट जी आहे ती जरा कमी होती. नॉट ऑल लाईक हर फादर हू वॉज मोर दॅन 6 feet टॉल. ती तिच्या वडिलांसारखी अजिबात नव्हती. तिच्या वडिलांचं जे काही उंची होती ती 6 फुटापेक्षा देखील कशी होती? उंच होती. पण तशी मात्र ही जी ग्रेस आहे ती तशी नव्हती. तर तिची उंची इथे कशी होती? तर उंचीमध्ये मात्र ग्रेस ही तिच्या वडिलांपेक्षा खूप ठेणगी जी आहे ती दिसत होती. तिची उंची जी आहे ती इथे वडिलांपेक्षा कशी होती? तर कमी होती. मग वन द नाईट ऑफ सप्टेंबर 6, 1838. आता ही घटना कधी झालेली आहे? तर 6 सप्टेंबरला 1838 ही जी घटना आहे ती झालेली आहे. टेरिबल स्टॉर्म वॉज ब्लो. इथे तेव्हा आपल्याला माहीत आहे की काय झालेलं की पूर्ण जे काही वादळ आहे, वारं आहे ते आता इथे सुटलेलं आहे. आणि त्या वादळ वाऱ्यामध्ये बघा काय झालेलं आहे की ग्रेस वॉज ऑलवेज अनहॅपी अबाउट द पोअर सेलर्स हू वर ॲट सी इन द स्टॉर्म. आता ती नेहमी जे काही पुअर सेलर्स आहेत त्यांच्या बाबतीत कशी असायची? तर दुःखी असायची. कारण त्यांना ह्या सगळ्या वादळ वाऱ्यांची काय करावं लागायचा? तर झुंज द्यावं लागत असे, सामना करावा लागत असे. म्हणून यांना हे जे इथे दीपस्तंभाजवळ किंवा हे जे काही लाईट हाऊस आहे त्याच्याजवळ त्यांना नेहमी काय असायचा? तर धोका असायचा. म्हणून बघा इथे आपण बघू शकतो ग्रेस वॉज ऑलवेज अनहॅपी अबाउट द पुअर सेलर्स हू वर ॲट सी इन. इथे आपल्याला सांगितलेलं आहे दॅट नाईट अ शिप वॉज वर्क अपॉन द रॉक्स. इथे काय झालं होतं की एक जी शिप आहे, जहाज आहे, ते खडकावरती आदळलेलं होतं. ग्रेस अँड हर पेरेंट्स डिड नॉट हेअर द साऊंड ऑफ दिस क्रॅश. आता ते वादळ वारं एवढं होतं, त्या लाटांचा आवाज एवढा होता की त्यामुळे तिचे जे ग्रेस आहे, तिचे जे कुटुंब आहे, फॅमिली आहे, त्यांच्या कानांपर्यंत हा जो आवाज आहे कशाचा? जहाज फुटीचा, तो गेलेला नव्हता. आणि तिथे काय झालं होतं की एवढं वादळ वारं सुटलं असल्या कारणाने हा जो आवाज आहे क्रॅशचा, जे जहाज आहे ते क्रॅश झाल्याचा आवाज जो आहे तो कुणाच्या कानावरती गेला नाही? तर तो ग्रेस आणि तिच्या आईवडिलांच्या कानावर गेलेला नाही. मग द नॉईज ऑफ द वाइंड अँड द वेव्स वॉज टू लाऊड. दे कुड नॉट हेअर एनिथिंग एल्स. आता त्यांना कसलाही आवाज जो आहे तो आलेला नव्हता. कारण काय झालं होतं की सगळा जो वादळ वारं सुटलं होतं, विजांचा कडकडाट होता, तर सगळ्यांचा आवाज एक असल्यामुळे इथे मोठमोठ्या ज्या काही लाटा येत होत्या त्यांचा देखील आवाज जो आहे तो ह्या कुटुंबाच्या कानावर जो आहे तो पडलेला नव्हता. पण मात्र एक जी घटना आहे ती कशी होऊन गेली होती? तर घडून गेली होती. मग बट अ शिप कॉल्ड द फॉरफ्रेशर हॅड हिट द रॉक्स ऑफ माईल अवे फ्रॉम द लाईट हाऊस. आता इथे जी घटना आहे ती काय झालेली? तर घडून गेली होती. आणि काय झालं होतं? तर जहाजफुटी जी आहे ती इथे झालेली होती. आणि त्या जहाजफुटीमध्ये बघा काय झालं होतं? तर त्या जहाजफुटीमध्ये जे काही पॅसेंजर बसले होते त्यांचं काय झालं होतं? तर प्रचंड नुकसान जे आहे ते तर साहजिकच आहे, होणारच आहे. मग मोस्ट ऑफ द पॅसेंजर वर ड्राउंडेड बट 9 men अँड वुमन वर एबल टू क्लाइंब ऑन टू अ रॉक. आता जे काही जहाजफुटी झाली होती त्यामधले बहुतेक पॅसेंजर जे आहे ते काय झाले होते? तर बुडाले होते. पण मात्र त्यातले 9 मेल आणि फिमेल जे आहे, स्त्री आणि पुरुष जे आहे, ते मात्र ज्या खडकावर ते आदळले होते त्या खडकाला तो जो काही पर्वतासारखा दिसणारा भाग आहे त्याला हे जे पॅसेंजर्स आहेत ते लटकून बसले होते. त्याला पकडून जे आहे ते त्याला बसले होते, खडकाला बसले होते.
म्हणजे इथे जहाजफुटी झाल्यानंतर काही लोक मात्र काय झालेले तर जो खडक आहे त्यालाच काय करत बसलेले तर लटकून जे आहे ते बसले होते, त्याला पकडून बसले होते. दे वाइंड नियरली ब्लो देम इन टू सी ॲज दे क्लंग टू द वेअर रॉक. आता इथे काय झालेलं की काही इथे आपण बघू शकतो की जे काही लोक होते ते जे पॅसेंजर वाचले होते ते त्या खडकाला पकडून बसले होते, लटकून बसलेले होते. त्यांना तिथून सोडवायचं होतं आणि वादळ वारं एवढं सुटलेलं होतं, विजांचा कडकडाट देखील होता, तसेच लाटा देखील, लाटावर लाटा सुसाट अशा काय होत होत्या तर उसळत होत्या. आणि ह्या सगळ्यांचा आवाज जो आहे तो खडकावरती मात्र होत होता. आणि हा जो आवाज आहे तो मात्र कुणाच्या कानावरती गेला नव्हता तर लाईट हाऊसमध्ये जी फॅमिली होती ग्रेसची तिच्या कानावर मात्र अद्याप ते जो आवाज आहे तो गेला नव्हता. इन द डिस्टन्स दे सॉ द वॉर्म लाईट ऑफ द लाईट हाऊस बट ऑफकोर्स देअर शाउट्स अँड स्क्रीम्स वर नॉट हिअर. आता साहजिकच आहे की जे काही पॅसेंजर्स आहेत जे लटकून बसले होते त्या खडकाला, त्या हिलला, डोंगरासारखा जो काही भाग दिसतो त्याला पकडून जे पॅसेंजर बसले होते त्यांना काय करायचं होतं, वाचवायचं होतं. आणि ते कसे काय करत होते तर आरडाओरडा करत होते. पण जे काही वादळ वारं होतं, जसा लाटांचा आवाज होता तो देखील कुणाच्या कानावरती पडत नव्हता. तर ही जी ग्रेस आहे तिच्या आणि तिच्या फॅमिलीच्या कानावर तो आवाज पडत नव्हता. तर मग साहजिकच आहे की त्यांच्या आरडण्याचा आणि ओरडण्याचा जो आवाज आहे तो देखील कुणावर पडणार नाही. तर त्यांच्या फॅमिलीचा जो ग्रेस आहे तिच्या फॅमिलीचा कानावरती त्यांचा आवाज जो आहे तो कसा जाणार. पण तरी देखील इथे जे पॅसेंजर आहे ते कसे करत होते तर आरडाओरड जे आहे ते इथे करत होते. त्यांना सेव्ह करावं, त्यांनी कुणीतरी हेल्प करावं म्हणून काय चाललं होतं तर ते पॅसेंजरची खूप काही जिद्दीने त्यांची हालचाल तिथे चालू होती. मग ऑल नाईट दे क्लंग देअर इन द स्टॉर्म. त्या वादळामध्ये, एवढ्या भयानक परिस्थितीमध्ये जे पॅसेंजर आहे मात्र पूर्ण रात्रभर ते तिथेच लटकून राहिलेले होते. मग तिथे ते राहिल्यानंतर काय झालेलं तर पहा, नेक्स्ट मॉर्निंग, आता दुसऱ्या दिवशी काय झालं होतं तर ग्रेस सॉ पीपल क्लाइंजिंग ऑन टू द रॉक्स बट दे वर हाल्फ अंडर द सी. आता दुसऱ्या दिवशी काय झालं होतं तर दुसऱ्या दिवशी मात्र जी ग्रेस आहे तिने बघितलं की इथे काहीतरी घटना घडलेली आहे असं तिला फील झालं. म्हणून तिने विंडोतून बघितलं तर काही जे पर्सन आहे, काही व्यक्ती आहेत ते दगडावरती काय करताना दिसत आहे तर काही व्यक्ती तिला दगडांवरती लटकलेले, त्या दगडाला पकडून राहिलेले असे तिला व्यक्ती दिसत होते. पण ते कुठे होते तर अर्धा जो समुद्र आहे अगदी मध्यभागी ही घटना जी आहे ती घडलेली होती. आणि तिथे असलेल्या त्या खडकावरती ते जहाजफुटी जे आहे ते झालेलं होतं. आणि तिथेच ते वाचलेले जे व्यक्ती आहे ते तिथेच लटकून बसलेले होते. ही घटना जी आहे ती कुणाच्या लक्षात आलेली होती तर जी ग्रेस आहे त्या ग्रेसच्या लक्षात ही घटना जी आहे ती आलेली होती. मग ते काय म्हणत आहे की वी मस्ट रेस्क्यू देम बिफोर दे आर ड्राउंडेड क्राईड ग्रेस वी मस्ट डू समथिंग. आता साहजिकच आहे जेव्हा हे सगळं काही ग्रेसने फील केलं की काही घटना इथे घडलेली आहे आणि ती देखील कुठे घडलेली आहे तर समुद्राचा जो मध्य भाग आहे तिथे ही घटना घडलेली आहे. आणि तिथे काही लोकांना मदतीची काय आहे तर गरज आहे. आणि म्हणून ते तिकडनं आरडाओरडा करत आहे. पण एवढं काही वारं सुटलेलं आहे, वादळ सुटलेलं आहे, लाटांचा एवढा मोठमोठा आवाज आहे, त्यामुळे मात्र त्यांची जी ओरड आहे ती मात्र यांच्या कानी येत नव्हती. मग त्यांना आता काय करायचं होतं, रेस्क्यू करायचं होतं, वाचवायचं होतं. मग आता त्यांना वाचवणार कसं, हा जो प्रश्न आहे तो आता कुणाला पडला होता तर तो ग्रेसला पडला होता की आता यांना काय करायचं आहे, रेस्क्यू करायचं आहे. जे काही वाचलेले लोक आहेत त्यांना आता काय करायचं आहे, रेस्क्यू करायचं आहे. विल यू एव्हर स्लीप अगेन फादर इफ दे डाय. आता त्याला काय पडला होता, एक प्रश्न पडला होता की आता त्यांना काय करायचं आहे की ती पुन्हा गेली आणि झोपली. आणि मग तिच्या वडिलांना ती सांगायला लागली की
विलियम डार्लिंग वॉज अ ब्रेव ओल्ड मॅन बट ही शोक हिज हेड. इट इज होपलेस ही सेड. आता ही जी घटना आहे ती कोणी सांगितली होती? ग्रेसनी तिच्या फादरला सांगितलेली होती. तिचे फादर तिला म्हणायला लागले की ही कशी गोष्ट आहे की अशक्य आहे, आपण त्या लोकांना वाचवू शकत नाही. कारण ही जी घटना आहे ती कुठे घडली होती? तर समुद्राच्या मध्यभागी जो खडक आहे त्याच्यावरती खडक जो जहाज आहे तो जहाज जो आहे तो तिथे जहाजफुटी झालेली होती आणि तिथे ते लोक अडकलेले होते. समुद्राच्या अगदी मध्यभागी हे लोक अडकलेले होते.